मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तुम्ही आजच्या भागाची वाट बघत होता ना प्रेक्षकांनो? अरे आज पण लय जबरदस्त दाखवलाय त्यांनी भाग. सुरुवातीला आपण बघतोय जीवा सहज आर्याला हात लावतो, कारण ती थंडीने कुडकुडत असते ना. तो तिच्या कपाळाला हात लावतो आणि बघतो तर काय, तिला ताप आलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. तो लगेच म्हणतो, अगं ए आर्या, अगं तुला तर ताप आलाय. आर्या म्हणत असते, अरे नाही रे जन्मजय, ठीक आहे, इट्स ओके. मग पार्थ म्हणतो, तुम्हाला ताप आलाय? नाही नाही, चला मग आता दवाखान्यात जाऊया. पार्थ जीवा आणि आर्याच्या अगदी हातपाय तोंड धुवून मागे लागला बरं का प्रेक्षकांनो. अरे आज फार मजा आली आहे बरं का. आता ही आर्या नाही नाहीच म्हणत असते, पण हा पार्थ काही ऐकतच नाही. पार्थ म्हणत असतो, काव्या पण अशाच भिजून आल्या होत्या एकदा, तेव्हा मी बरी आहे असं म्हणायच्या, पण 2 दिवस त्या अंथरुणाला खिळून होत्या, ते काही नाही. आता चला आपण आधी हॉस्पिटलला जाऊयात. आर्या लगेच म्हणत असते, नको नको, कशाला? आणि जीवा आणि आर्या सोबतच म्हणतात, कशाला? आर्या म्हणते, अरे पार्थ, आय एम ऑल राईट, मी डॉक्टर आहे स्वतः, मी काळजी घेईल स्वतःची. जीवा पण म्हणतो, हो अरे दादा, घेईल ना ती औषध. पार्थ म्हणतो, औषध घेऊन बरं नाही होत आहे दरवेळेला. आर्या डॉक्टर आहे, त्याच्यामुळे त्यांना काही झालं तर पेशंट सफर होतील. काव्या, नंदिनी प्रेग्नंट आहेत माहिती आहे ना जीवा तुला? नाही, त्या आर्या त्यांच्या डॉक्टर आहेत, चला डॉक्टरांकडे जाऊया. पार्थ काही ऐकतच नाही बरं का आर्याचं आणि जीवाचं, आणि लगेच गाडीत जाऊन बसतो बरं का. मग आर्या म्हणते जीवाला, अरे आता काय करायचं, प्रॉब्लेम होईल ना दवाखान्यात गेल्यावर, कळेल ना पार्थला मी प्रेग्नंट येते. अरे बाबा काहीतरी कर. पण तेवढ्यात आता पार्थ गाडीत जाऊन बसतो आणि हॉर्न वाजवायला लागतो. आता यांना पर्याय शिल्लक राहत नाही बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे जीवाला आणि आर्याला हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं. आता बघा, गाडीमध्ये बसल्यावरती जीवा नंदिनीला मेसेज करतो बरं का. सॉरी, नंदिनीला नाही करत तो मेसेज, त्याला आर्या मेसेज करत असते बसल्या बसल्या मागून. मला भीती वाटते जीवा. आता आर्या मेसेज करते हे पार्थला कळतं बरं का, कारण पार्थ आरशातनं बघत असतो या दोघांना. जीवा तिला रिप्लाय करतो आर्याला, डोंट वरी आर्या, काही होणार नाही. म्हणजे हे गाडीमध्ये एकमेकांना मेसेज करतात बरं का. हे पार्थला तेव्हाच कळतं. आता हे सगळे यांचे जे काही चालू आहे, तर कोणालाही असंच वाटेल ना प्रेक्षकांनो, यांचं अफेअर वगैरे. तसंच पार्थला वाटलं. त्यात काय चुकीचं वाटतंय पार्थला? पार्थला आता खूप राग येतो आणि विचार करतो, पार्थ गाडीत बसून हे एकमेकांशी चॅटिंग करताय, कमाल झाली बाबा जीवाची. आज मी याला जाब विचारल्याशिवाय सोडणारच नाहीये. पार्थ आता घेऊन आला बरं का आर्याला हॉस्पिटलमध्ये, असं दाखवलंय या सीनमध्ये. आता डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर यांना जरा चेक करता का? डॉक्टर विचारतात, काय झालंय यांना? पार्थ म्हणतो, या जरा पावसात भिजलाय आणि त्यांना थंडी वाजते. डॉक्टर म्हणतात, चुकून भिजल्यात की आवर्जून? नाही, ओल्या अंगाने एवढ्या वेळ राहणं बरोबर नसतं, तब्येतीसाठी समजवा हो तुमच्या बायकोला, असं ते जीवाला म्हणतात बरं का. आता जीवा आणि आर्या लगेच भांबवून एकमेकांकडे बघतात. पार्थ रागाने बघत असतो जीवाकडे. जीवा म्हणतो, मॅडम तुमचा गैरसमज होतोय, माझी बायको नाहीये ही. त्या डॉक्टर म्हणतात, ओ ॲक्च्युली सॉरी, त्यांच्या अंगावर तुमचा कोट बघितला मी म्हणून गैरसमज झाला माझा. आता डॉक्टर सहज आर्याला चेक करायला जातात आणि त्यांच्या लक्षात येतं, त्या लगेच सांगतात की अरेच्छा, या तर प्रेग्नंट आहेत. नाही म्हणजे नाडी बघितल्यावर कळतंय की. आता पार्थच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आर्याचं लग्न झालेलं आहे, पण तिचा नवरा वारलाय, तिच्या आयुष्यात कोणी नाहीये आणि ती प्रेग्नंट आहे हे कळल्यावर कोणालाही शॉक बसणारच. डॉक्टर म्हणतात, यांची नाडी हाताला लागली ना म्हणून कळलं. प्रेग्नंट पेशंटला वेगळी औषधं द्यावी लागतात, बाळाला त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते, असं त्या डॉक्टर म्हणत असतात. आता डॉक्टर आर्याला चेक करायला आत घेऊन जातात. आर्या आणि जीवाचं तोंड पाहायसारखं झालेलं असतं बरं का. आता पार्थ बघतच राहतो जीवाकडे. पार्थचा गैरसमज होणं शक्य आहे. पार्थ आता जीवालाच झापतो बरं का आणि म्हणतो, जीवा, आर्या प्रेग्नंट आहे हे माहित होतं तुला? जीवा आता पार्थकडे बघायला लागतो. आर्याला घेऊन जाते ती डॉक्टर आता तपासायला. पार्थ आता जाब विचारतो जीवाला, बोल जीवा, तुला माहिती आहे आर्या प्रेग्नंट आहे ते? आता जीवा पण डायरेक्ट हो असं म्हणतो आणि म्हणतो, हो दादा मला माहिती आहे. पार्थ मग त्याला डायरेक्ट विचारतो, कोणाचं बाळ आहे हे? जीवा आता घाबरतो बरं का. पार्थ म्हणतो, मी तुला काहीतरी विचारतोय जीवा, बाळाचा बाबा कोण आहे? जीवा म्हणतो, ते 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 अरे. पार्थ म्हणतो, हां काय ते बोल. तेवढ्यात आता जीवाला नंदिनीचा फोन येतो बरं का. मग जीवा लगेच फोन उचलतो आणि हा विषय टळतो जीवाचा सध्या तरी. मग नंदिनी तिकडनं विचारत असते, जीवा सापडली का आर्या? जीवा म्हणतो, अगं ते हो सापडली ती, पार्थ दादा आणि मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलोय. तिला जरा म्हणजे लगेच नंदिनी म्हणते, बापरे हॉस्पिटल, काय झालं तिला? जीवा म्हणतो, अगं काही घाबरू नकोस, ते डॉक्टर गेले, तिला चेक करतायत तिला डॉक्टर, तू टेन्शन घेऊ नकोस, मी करतो तुला कॉल. आली आर्या समोरून आली आहे. आता आर्या आली आहे बरं का समोर. नंदिनीला आलाय टेन्शन आता. आर्या म्हणत असते, झालंय माझं चेकअप जन्मजय, ऑल ठीक आहे, चल डॉक्टरांनी दिल्यात मला गोळ्या, मला आता घरी जायचंय, झोपेल मी गोळ्या घेऊन, फार आता बोलायची ताकद नाहीये माझ्यात.
आता जीवा लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवणार असतो, पण तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो, डोंट वरी, आम्ही सोडवतो तुला तुझ्या घरी, तू आराम कर हं. चल, अरे दादा आपण हिला ड्रॉप करू आणि मग घरी जाऊ. असं म्हणून जीवा आता आर्याला घरी ड्रॉप करतो. पण आता डायरेक्ट पार्थ आणि जीवा घरी आलेले दाखवलेत त्यांनी. जीवा घरी आल्यावर पार्थ त्याला खूप झापतो बरं का. पार्थ म्हणतो, थांब जरा जीवा, कुठे चाललायस? काय रे जीवा, तुला हॉस्पिटलमध्ये मी प्रश्न विचारला, तू उत्तर दिलं नाहीस त्याचं. सांग मला, आर्या कोणापासून प्रेग्नेंट आहे ते? जीवा आता हडबडतो, काहीच बोलत नसतो. पार्थ म्हणत असतो, अरे बोल, काय झालं? नंदिनी म्हणते, आता नंदिनी येते तिथे आणि म्हणते, काय झालं? बरं झालं जीवा तुम्ही आलात, ठीक आहे ना आर्या? आता नंदिनी आता पुढे काही विचारणार तेवढ्यात हा जीवा म्हणतो, हो ठीक आहे सगळं, चल मी पडतो आता. आता पार्थ त्याचा हात धरतो आणि म्हणतो, थांब जीवा, कुठे पळतोयस? माझं उत्तर दे, किती टाळटाळ करणार आहेस तू जीवा? आर्याला सोडेपर्यंत नाही, म्हणजे तिला सोडल्यानंतर इथे येईपर्यंत मी तुला सारखा प्रश्न विचारतोय जीवा, तू माझ्यापासून उत्तर टाळतोय, तू लपवतोयस माझ्यापासून बरंच काही. नंदिनी, आर्या जीवापासून प्रेग्नेंट आहे. आता डायरेक्ट पार्थ असं बोलून टाकतो बरं का, कारण जीवा काही उत्तरच देत नसतो. आता जीवा घाबरतो ना, नंदिनी बघतच राहते या जीवाकडे. नंदिनीला वाटतं पार्थला सगळं कळलं की काय. आता पार्थ चिडून म्हणतो, जीवा आता एक शब्द बोलू नकोस, मी माझ्या कानाने ऐकलंय सगळं. जीवा म्हणतो, अरे दादा, अरे काही पण काय बोलतोयस, याचा अर्थ असा नाही होत की ती माझ्यापासून प्रेग्नेंट आहे. पार्थ म्हणतो, याचा अर्थ काय होतो मग? तुला काय वाटलं? तू जे काही करतोयस ते कळत नाहीये मला? अरे चोर ओटीपासून बघतोय मी जीवा तुला. एकमेकांना भरवताय काय, एकमेकांना भेटताय काय, तुझ्या बायकोची खाली चोर ओटी चालू आहे आणि तू त्या पोरीसोबत काय काय करतोय? अरे लाज नाही वाटत तुला जीवा? अरे एवढंच नाही नंदिनी, अरे हा आर्यासाठी रोज डबे नेतो बरं का. नंदिनी आता एकदम घाबरते पार्थला कसं काय कळलं म्हणून. पार्थ म्हणतो, जीवा नाही म्हणू नकोस हा. आर्याला शोधायला गेलो आपण तिच्या घरी, तेव्हा मी अख्खाच्या अख्खा डबा पाहिलाय तिच्या घरी. पार्थ आता सगळं सांगतो नंदिनीला आणि जीवाला पण खूप झापतो तो. पार्थ आता म्हणतो, तू काल रात्री पण गेला होतास ना तिला भेटायला माया अपार्टमेंटमध्ये? जीवा, मी तुझ्या फोनमध्ये ॲप टाकलंय, तुझे सगळे लोकेशन मला ट्रॅक होतात. आता जीवा म्हणतो, काय म्हणलास दादा तू? तू तू माझ्या फोनमध्ये ट्रॅक टाकलंस? लोकेशनचं ॲप टाकलंस तू माझ्या फोनमध्ये? बाप रे दादा, आता तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तू भाऊ आहेस की कोण आहेस माझा? नाही आता बोलायचंच नाही मला तुझ्याशी. जीवाला वाटतं आता हा विषय इथेच टळला जाईल म्हणून तो तिथून निघून जात असतो. पण पार्थ काही त्याला सोडे ना बाबा. तो आता पुन्हा त्याच्या मागे जातो आणि त्याचा हात धरून म्हणतो, थांब जीवा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू जाऊ शकत नाहीस असं. काय बोललास तू मगाशी? भाऊ आहे का कोण आहे? अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, म्हणूनच हे सगळं चाललंय. काय चाललंय तुझं जीवा? काय बोलतोयस, काय वागतोयस, काय नाही म्हणतोयस? आज जे केलं ते सांग ना तुझ्या बायकोला. आता जीवा बघतच राहतो बरं का. पार्थ म्हणतो, नंदिनी, आर्या आणि जीवा एकमेकांच्या मिठीत होते बरं का आज. आता नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे ऐकल्यावर. जीवा म्हणत असतो, अरे दादा तू काही बोलतोयस यार. पार्थ म्हणतो, मला माहित होतं तू हेच बोलणार जीवा, त्यामुळे मी सगळं रेकॉर्ड केलंय. जीवाला आता पार्थने त्याच्या मोबाईलवर सगळं दाखवलं, सगळं शूटिंग. जेव्हा आर्या त्याला मिठी मारत असते तेव्हा हा पार्थ शूटिंग काढत असतो या दोघांची. आता ही शूटिंग त्याने नंदिनीला पण दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता मात्र सॉलिड भांडणं लागतात या दोघांमध्ये, पण ते तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. मस्त दाखवत आहे प्रेक्षकांनो ते एपिसोड. प्लीज प्लीज आजचा एपिसोड रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. तुम्ही खूप आवडीने बघतायत या मालिकेचे रिव्ह्यू माझे, मला फार आवडते. त्यामुळे लाईक, कमेंट आणि प्लीज सांगा मला कसं वाटतंय हा एपिसोड तुम्हाला. जीवा आता लगेच टाळाटाळ करत म्हणतो नंदिनीला, नाही हे सगळं खोटं आहे. त्यावर पार्थ म्हणतो, जीवा मी एरवी असं केलं नसतं, पण तू आता खूप पुढे गेलायस बरं का. आता मात्र तुझी काळजी वाटायला लागली आहे मला. नाही नंदिनी, गरोदर असताना तू आर्याला प्रेग्नेंट केलंस, तुला काहीच कसं वाटत नाही? जीवा म्हणतो, अरे बाबा दादा मी नाही केलंय तिला प्रेग्नेंट. मग नंदिनी जाब विचारायला लागते जीवाला, जीवा सांगा आर्या कोणापासून प्रेग्नेंट आहे? बोला कोणापासून प्रेग्नेंट आहे आर्या? काय विचारताय पार्थ? त्या प्रश्नाचं उत्तर द्या पार्थला आणि मला सुद्धा. जीवा आता बघतच राहतो बरं का नंदिनीकडे. नंदिनी त्याला खुणवते प्लीज प्लीज म्हणून. आता नंदिनी जे करते ते कळलं जीवाला. जीवा मनात विचार करतो, अच्छा नंदिनी मुद्दाम करते हे, दादाला कळू नये की तिला सगळं माहिती आहे, संशय येऊ नये दादाला माझ्यावर आणि नंदिनीवर, म्हणून करते वाटतं नंदिनी. नंदिनी त्याला खुणवते असं डोळा मारून की आता खोटं खोटं नाटक करू आपण म्हणून. आता जीवा म्हणतो, अच्छा नंदिनीचं नाटक कळलं मला. आणि मग पार्थ म्हणतो, बोल नंदिनी तुला काहीतरी विचारताय. जीवा म्हणतो, बोलतो दादा सगळं बोलतो. आर्या आहे प्रेग्नेंट, पण ती माझ्यापासून प्रेग्नेंट नाहीये. मग पार्थ म्हणतो, हो घे मग शपथ नंदिनीची. जीवा म्हणतो, दादा काय चाललंय तुझं? अरे मला नाही माहिती ती कोणापासून प्रेग्नेंट आहे. ती प्रेग्नेंट आहे एवढंच मला माहिती आहे, मी खरं ते सांगतोय दादा. अरे तिने फक्त मला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे, तिच्या पोटातलं मूल माझं नाही आहे रे बाबा दादा.
आता पार्थ हे सगळं ऐकून घेतो, पण जीवा पुढे सांगत असतो, दादा ती आहे प्रेग्नेंट म्हणून मी तिला डबे पोहोचवतो, पण तू डायरेक्ट लावलंस रे तर्क, ती माझ्यामुळे प्रेग्नेंट आहे. इतकं मी तुला चीप वाटलो का रे? अरे तू भाऊ आहेस ना माझा, तू माझ्यावर संशय घेतोयस, असा कसा विचार केलास तू पार्थ दादा माझ्याबद्दल? हा पार्थला इमोशनल ब्लॅकमेल करतो बरं का जीवा आणि म्हणतो, दादा तुला असं का नाही वाटलं की आर्याची आणि माझी मैत्री असू शकते? तू भाऊ आहेस ना रे माझा, असा विचार करतोस माझ्याबद्दल? एक मुलगा मुलगी मित्र असू शकतात असं का नाही वाटू शकत तुला? नाही, ती माझ्यासोबत कम्फर्टेबल असते म्हणून तिने सांगितलं मला, केलं शेअर हे सगळं माझ्यासोबत, दॅट्स इट. एवढंच काय, ते आहे आमची मैत्री चांगली, पण दुसरं काही नाहीये दादा आमच्यामध्ये. पार्थ म्हणतो, हो का, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एक मुलगा आणि मुलगी मैत्रीत असू शकतात, पण मैत्रीची बॉडी लँग्वेज वेगळी असते जीवा. आणि तुझं आणि आर्याचं जे काही चाललंय ना, ते मैत्रीच्या पलीकडचं आहे हे माझ्या लक्षात आलंय. तेव्हा काय रे जीवा, त्या दिवशी चोर ओटीच्या दिवशी ती आर्या तुझ्यासाठी फुलांचा बुके घेऊन आली होती ना? किती महिन्याची ओळख आहे रे तुझी आणि आर्याची? फक्त एकाच महिन्याची ना? आणि डायरेक्ट बुके, तेही लाल गुलाबाचा? काय रे जीवा, एवढी गहरी मैत्री कधी झाली तुमची? आर्या तुझी मैत्रीण आहे ठीक आहे, पण त्याआधी ती नंदिनीची कलिग आहे, नंदिनीची बहीण आहे, चुलत बहीण आहे. नंदिनीला माहिती नाही आर्या प्रेग्नंट आहे, पण तुला सगळं माहिती आहे. तिने तुलाच का सांगितलं रे फक्त की ती प्रेग्नंट आहे? हे तुला थोडंसं पण ऑड नाही वाटलं का रे जीवा? खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, बरोबर बोलतोय हा पार्थ, जीवाला बरोबर झापतोय तो. पण आता या पार्थच्या कल्पने पलीकडचं असणार आहे हे सगळं, त्याला काय माहिती प्रेक्षकांनो. नंदिनी आणि जीवाने मिळून हे सरोगसीचा प्लॅन केलाय म्हणून आता नंदिनी लगेच पार्थच्या होला हो मिळवत म्हणते, बरोबर बोलतायत पार्थ जीवा, आर्याने माझ्यापासून लपवलं, पण तुम्ही पण लपवली ती गोष्ट माझ्यापासनं. ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली जीवा? काय जीवा, जसा पार्थचा गैरसमज झाला तसा माझा गैरसमज नाही का होणार? का आपल्या नात्याची परीक्षा बघताय तुम्ही जीवा? का लपवलं तुम्ही माझ्यापासून हे सांगा? जीवा लगेच आता लक्षात घेतो की नंदिनी खोटं खोटं बोलते आपल्याला. तो लगेच म्हणतो, सॉरी नंदिनी, माझ्या लक्षात नाही आलं हे की आर्यामुळे आपल्यात गैरसमज होईल. लगेच आता पार्थ म्हणतो, मग घे नंदिनीची शपथ, तरच तुझ्यावर विश्वास ठेवेल मी जीवा. आता ते डंचिक डंचिक म्युझिक त्यांनी वाजवलं बरं का मंडळी. आता नंदिनीला पण टेन्शन आलंय, पण जीवाला आता नंदिनीची शपथ घ्यावी लागते. आणि तो आता हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, मी घेतो नंदिनीची शपथ. मी 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 खरं सांगतोय, आर्याच्या पोटातलं जे मूल आहे ते माझं असं म्हणतो तो, अडखळतो आणि मग म्हणतो माझं नाही. जीवाने शपथ घेतल्यानंतर पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, हे जे काही घडलंय ते खूप खूप विचित्र पद्धतीने घडलंय. आता हे जे काही घडलंय ना, ते खरं तर मला राहवलं जाणार नाही काव्याला सांगण्यापासून. लगेच नंदिनी म्हणते, नाही 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 पार्थ, प्लीज प्लीज तुम्ही काव्याला काहीच सांगू नका. मला जसे प्रश्न पडले तसे काव्याला पण पडू शकतात ना. नको नको, तिला मला हा गुंता वाढवायचा नाहीये. मला तिच्या अभ्यासावर आणि बाळावर फोकस करायला हवाय तिने सध्या. मी तिच्याशी बोलेनच, पण प्लीज प्लीज पार्थ, आपण मिळून ठरवूयात की हे प्रकरण काव्याला कधी सांगायचं ते. पार्थ म्हणतो, ठीक आहे नंदिनी, जशी तुमची मर्जी. आता तो जीवाकडे येतो आणि म्हणतो, हे बघ जीवा, या दोन बहिणींचा जसा बॉन्ड आहे तसा आपल्या दोघांचाही बॉन्ड आहे जीवा, विसरू नकोस तू, मी भाऊ आहे तुझा. अरे नंदिनीला जेवढी काव्याची काळजी आहे ना, तशीच मला पण तुझी काळजी आहे जीवा. हे जे काही तुझं चाललंय ना, ते थांबव. आपण मोठे बघ, मी तुझा मोठा भाऊ आहे, मी डिटेक्टिव्हगिरी करत नव्हतो, पण तुझा भाऊ म्हणून काळजी घेत होतो तुझी. हे बघ, मला तुझ्या स्पेसमध्ये नाही शिरायचंय. तुम्ही दोघं हे जे काही आहे ते पर्सनली बघा आणि ते जे ॲप आहे ना ते अनइन्स्टॉल कर. मला काही गरज नाही आहे त्या ॲपची, पण हे सगळं खूप अवघड होत होतं जीवा, म्हणून तुला अलर्ट करणं गरजेचं होतं. असं म्हणून आता पार्थ निघून जातो आणि म्हणतो, तुम्ही दोघं काय बोलायचं आहे ते तुम्ही एकमेकांमध्ये बोला, हा तुमचा पर्सनल मॅटर आहे. एवढंच बोलतो पार्थ आणि निघून जातो. आता जीवाला वाटतं, बाप रे, गेला एकदाचा पार्थ दादा, हुश्श असा तो फील करतो बरं का पार्थ गेल्यावर. आता नंदिनीला तो म्हणतो, बाप रे, वाचलो ग नंदिनी, वाचलो. बाप रे, माझं डोकं फुटायची वेळ आली ग, काय काय घडलं आज, दमलो ग मी नंदिनी. चल बरं, मी तुला सगळं सांगतो, पण चल इथे नको, आपण रूममध्ये जाऊयात आपल्या, चल चल. आता नंदिनी नुसती जीवाकडे बघतच असते बरं का. नंदिनीच्या मनात आता संशयाचं चांगलंच भूत निर्माण झालंय. एकतर तिकडनं आर्याने संशय निर्माण केलाय आणि आता पार्थने दाखवलेला तो व्हिडिओ आणि ते सगळं फुटेज वगैरे एव्हरीथिंग, आणि त्यामुळे आता नंदिनी जास्तीच चिडली आहे बरं का जीवावर. पण ती आता रागात जीवाला बरंच काही बोलून जाते, जे जीवाच्या मनातही नाहीये ते सगळं आता यांच्या बोलण्यातनं एकमेकांना ते टोचून बोलतात बरं का प्रेक्षकांनो. आता काही शब्द माझे इकडे तिकडे होत आहे, समजून घ्या. आता बघा, पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी, आजचा हा भाग इथेच संपवलाय. पण आता रम्याला कळलंय हे सगळं. अचानक मध्येच रम्या दाखवली एपिसोडच्या शेवटी आणि ती म्हणते, बाप रे, ती आर्या प्रेग्नेंट आहे, हे तर भयंकर आहे. आणि आता पुढच्या प्रोमोत तुम्ही बघताय, नंदिनी म्हणते, त्या दिवशी तुम्ही हा धागा गुंडाळलात मला जीवा,
तो धागा मला तुम्ही गुंडाळलात का मला गुंडाळलात? जीवा, माझं नाव नंदिनी आहे बरं का. नंदिनी आता चिडून जे बोलायचं नाही ते बोलून जाते जीवाला. ती म्हणते की तुम्ही मला गुंडाळताय ना? नाही, जसे काव्याला विसरून तुम्ही माझ्या मिठीत शिरलात, मला विसरून आर्याच्या मिठीत शिरताय का? मला उत्तर द्या जीवा, हे सगळं तुम्ही का करताय? कशासाठी करताय? तुम्हाला खुश ठेवायसाठी मी किती प्रयत्न करते, पण तुम्ही. नंदिनीच्या या बोलण्यामुळे जीवाला खूप राग आलाय बरं का. आता नंदिनीचा आता सगळं उलटं होईल बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे हा मुद्दाम त्या आर्याच्या प्रेमात वगैरे पडेल असं मला वाटतंय. नंदिनी हे जे काही बोलली आहे त्यामुळे जीवाचं डोकं सटकलंय. आता बघूयात पुढचे भाग इंटरेस्टिंग असणार आहे मालिकेचे. आवडल्यास आजचा भाग प्लीज मंडळी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून तुम्हाला विनंती मंडळी. उद्या पुन्हा भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि अशा जबरदस्त रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, काळजी घ्या स्वतःची आणि जाता जाता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर मंडळी, धन्यवाद.